उमेदवारांनी माघार घेतली, मोठे आमिष त्यांना दाखवण्यात आले असा आरोप संजय राऊत यांनी केला, काँग्रेसच्या नेत्यांनी केला. तुमच्याशी काही संपर्क करण्याचा प्रयत्न झाला होता का या संदर्भात? आपल्याला इन कॅमेरा सांगणं योग्य ठरणार नाही, पण ह्या गोष्टी घडतात आणि राजकारणामध्ये हे होत असतं. आम्ही आता मनपा निवडणुका बघतो, ह्या सगळ्या निवडणुकांमध्ये ह्या गोष्टी होतच असतात. परभणी हिंगोली विधान परिषद निवडणूक तिरंगी होताना दिसत आहे, कारण एकीकडे महायुतीमध्ये शिवसेनेचे उमेदवार सईद खान आहेत, तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये उबाटा सेनेचे उमेदवार डॉक्टर विवेक नावंदर आहेत आणि त्याचबरोबर काँग्रेसचे माजी आमदार सुरेश देशमुख यांचे चिरंजीव सुशील देशमुख यांनीही आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी महाविकास आघाडीतील उबाटा सेनेचे उमेदवार डॉक्टर विवेक नावंदर आहेत. भाऊ, एकीकडे महायुतीचं आव्हान आहे, दुसरीकडं महाविकास आघाडीमधीलच काँग्रेसच्या नेत्याच्या मुलांनी अर्ज ठेवला आहे. काय वाटतं, एकूण आव्हान वाढलंय आता? नाही, आव्हान वाढलं नाही आहे. असं इतकी सोपी अशी निवडणूक होतच नसते. निवडणुकीची नेहमीच आव्हानात्मक असते आणि कुठलाही उमेदवार असा नसतो की सहजच कोणाला विजय मिळेल त्याच्यामध्ये. त्यामुळं आम्ही तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी प्रिपेअर्ड होतो. कोण बंडखोरी करेल, कोण येईल किंवा उमेदवार कोण राहील हा गौण विषय आहे. फक्त एकच गोष्ट अशी आहे की सदरील उमेदवारांनी काही त्यांच्या पक्षाकडेही तिकीट मागितलं नव्हतं, पण दुर्दैवाने पक्षाच्याच नगरसेवकांना त्याच्यामध्ये सूचक म्हणून घेऊन त्यांनी तो अर्ज दाखल केलेला आहे. आम्ही त्यांना त्यांची समजूत काढायचा प्रयत्न केला, पण ते काय आम्ही काढण्यामध्ये यशस्वी झालो नाहीत आणि म्हणून त्यांचा फॉर्म राहिलेला आहे. काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी या संदर्भामध्ये काही भूमिका घेतली नाही का? नाही, पक्षांनी पण त्यांच्याशी चर्चा केली अशी आमची माहिती आहे, पण त्यांनी त्या गोष्टीला दाद दिली नाही कसल्याही प्रकारची आणि त्यांनी तो फॉर्म तिथे कायम ठेवलेला आहे. आता निवडणुकीमध्ये एकीकडे महायुतीच्या बरोबर लढायचं, तुम्हाला मोठी ताकद आहे, आणि दुसरीकडे आता महाविकास आघाडीतल्याच घटक पक्षासोबत लढायचे, तेवढं प्रिपरेशन आहे आपलं? हो, 100% आहे. बघा, ही निवडणूक जी आहे ना, तुम्ही असं एकदम पक्षीय पातळीवर ह्या निवडणुकीला नेऊ नये असं माझं मत आहे वैयक्तिक. हां, निश्चित हे आहे की महायुतीची ताकद आहे, हेड काउंटिंगमध्ये संख्या त्यांची जास्त आहे, पण असं जरी असलं तरी मागच्या वेळेससुद्धा जे उमेदवार निवडून आले होते किंवा तुम्ही जर इतिहासात जरी जाऊन बघितलं की असे धक्कादायक निकाल बऱ्याचदा आपण बघायला मिळतात की जिथं आपल्याला ज्या पक्षांची ताकद कमी आहे ते उमेदवारसुद्धा ह्या मतांच्या आकड्यामध्ये विन होतात. तर ही परिस्थिती आहे. त्यामुळं असं काही नाही आहे की आणखी तर आता इलेक्शनची सुरुवात झालेली आहे. आज विड्रॉल झालेलं आहे, प्रचार आणखी शिगेला पोहोचणार आहे. प्रत्येक उमेदवार आपल्या आपल्या भूमिका मांडणार आहे, प्रत्येक उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे, यंत्रणा राबवणार आहे आणि ह्या सगळ्याचा परिपाक शेवटी होणार आहे. आणि परभणीची जनतेने जे मागच्या विधान परिषदेच्या उमेदवाराचा अनुभव घेतलेला आहे तो अनुभव काही खूप चांगला नाही, म्हणून आज जे काही नवीन निवडून आलेले नगरसेवक असतील, जे जिल्हा परिषद सदस्य असतील, पंचायत समिती सभापती असतील, म्हणजे जे कोणी मतदार असतील ते आता थोडे चोखंदळ झालेले आहेत. त्यांना पाहिजे की एक चांगला उमेदवार त्यांना निवडून द्यायचा आहे, जेणेकरून त्याच्यावर त्यांना हक्क गाजवता येईल, त्यांच्याकडून काम करून घेता येईल. आणि म्हणून मला वाटतं ह्या सगळ्या परीक्षांमध्ये मी सरस ठरेन आणि निश्चित विजय आमचाच होईल. दुसरीकडे एक महत्त्वाचा विषय असा आहे, आज अनेक उमेदवारांनी माघार घेतली. काल समजा उमेदवारांनी माघार घेतली, मोठे आमिष त्यांना दाखवण्यात आले असा आरोप संजय राऊत यांनी केला, काँग्रेसच्या नेत्यांनी केला. तुमच्याशी काही संपर्क करण्याचा प्रयत्न झाला होता का या संदर्भात? नाही, संपर्क झाला होता माझ्याशी पण मी त्याला दाद ह्याच्यासाठी नाही दिली की मी पहिलेपासूनच ह्या गोष्टींना एक तत्त्व म्हणून पाळत आलेलो आहे आणि मला 25-30 वर्षाच्या कार्यकाळानंतर माननीय पक्षप्रमुखांनी मला ही उमेदवारी दिली, ही संधी दिली आहे आणि ही संधी घेण्यासाठी मी स्वतः गेलो होतो त्या ठिकाणी. जर मला लढायचंच नाही तर मग मी स्वतः जाऊन उमेदवारी घ्यायला नाही पाहिजे, हे माझं वैयक्तिक मत आहे. नेमकं काय आमिष दाखवण्यात आलं तुम्हाला? जसं इकडं बाहेर जे आपल्याला इन कॅमेरा सांगणं योग्य ठरणार नाही, पण ह्या गोष्टी घडतात आणि राजकारणामध्ये हे होत असतं. आम्ही आता मनपा निवडणुका बघतो, ह्या सगळ्या निवडणुकांमध्ये ह्या गोष्टी होतच असतात की बाबा कन्व्हिन्स करणे, समोरच्याला काहीतरी मॅनेज करण्याचा प्रयत्न करणे, समोरच्याला काही आमिष दाखवणे, म्हणजे ह्या गोष्टी राजकारणाच्या क्षेत्रामध्ये काही नाविन्यपूर्ण आहेत असं मला नाही वाटत. काही दबाव वगैरे टाकण्याचा प्रयत्न झाला? नाही, दबाव वगैरे कोणी टाकलेला नाही आणि दबावाला आपण जुमानणारे माणसं पण हां, असं होतं. काही राजकीय पुढचे स्वप्न दाखवायचा प्रयत्न केला जातो, कधी आर्थिक आमिषसुद्धा असू शकतं, त्या गोष्टीला आपण जुमानणारे माणसं नाही आहेत.
त्यामुळे मी त्यांचं काही कुठल्या ह्याला बळी पडलेलो नाही. विजय निश्चित आहे. विजयाबद्दल मला एक पैशाची पण हे नाही आहे. ठीक आहे, संख्याबळाचं वारंवार मला सर्वच लोक विचारत आहेत, पण शेवटी संख्याबळ जेव्हा नसतं तेव्हा तुमच्याकडे इतर बरेचसे फॅक्टर्स असतात, ज्या फॅक्टरवर तुम्हाला इलेक्शन लढायला लागतं. कदाचित पक्षप्रमुखांनी जी माझ्यावर विश्वास व्यक्त केला असेल किंवा एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणून ह्यांना आपण द्यावं, जेणेकरून काहीतरी आपल्याला इतर पक्षांची मदत होईल किंवा इतर पक्षांचे मतदार त्यांना मत देतील, अशी भावना आहे. त्यामुळे मला वाटतं की विजय हा निश्चितच आहे. एकूणच डॉक्टर नावंदर यांनी स्पष्ट केलं की या ठिकाणी काही आमिषही त्यांना दाखवण्यात आले. एकीकडे महायुती आहे, दुसरीकडे त्यांच्याच सहयोगी पक्षाचे उमेदवार आहेत, मात्र विजय माझाच निश्चित होईल असंही त्यांना ठाम विश्वास आहे. पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.